बीडमध्ये विद्यार्थी संघटनांकडून शैक्षणिक बंदची घोषणा आहे। जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला बीडमधून पाठिंबा आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि याकरता बीडमधील विद्यार्थी संघटना शैक्षणिक बंद पाळणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया बीडला आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडे। हरिदास, बीडमध्ये आज विद्यार्थी संघटनांचा संप। नक्कीच लागवीजी, पाहायला गेलं तर आपण पाहतोय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी जर पाहायला गेलं तर बीडमध्ये काल दिवसभरामध्ये अनेक आंदोलनं झाली। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर शेकडो विद्यार्थी जे आहेत ते बीडच्या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आणि एकूणच जर पाहायला गेलं तर जी नीट परीक्षा झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो घोटाळा झाला त्याचं लोन देखील बीडपर्यंत पोहोचलं होतं आणि त्यानंतर देखील नीटचा दुसऱ्यांदा परीक्षा झाली, मात्र त्यामध्ये देखील या ठिकाणी घोळ झाल्याचा आकड्यांचा घोळ या ठिकाणी पाहायला मिळाला। अनेक विद्यार्थ्यांच्या जे मार्कशीट आहेत हे मात्र या ठिकाणी त्याच्यावरची मार्क आहेत ते मिळालेले नाहीत। एका विद्यार्थ्यांना 700 मार्क पडून देखील त्याला 100 आणि 87 मार्क या ठिकाणी पडलेले आहेत। त्यामुळे एकूणच जी परिस्थिती आहे नीटच्या परीक्षेवर मात्र या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि जर पाहिलं तर या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी या मागणीसाठी आता बीड मधून मात्र शैक्षणिक बंद पाळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या माध्यमातून हा बंद पाळला जाणार का आणि आता काही वेळातच हा बंद देखील पाळला, कारण बीड मध्ये जर पाहायला गेलं तर परळी असेल, अंबेजोगाई असेल, बीड असेल किंवा बीड जिल्ह्यातील अनेक ज्या शाळा आहेत, महाविद्यालय जे आहे ते रस्त्यावर उतरले होते आणि शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या। त्यामुळे आता कशा पद्धतीने हा बंद पाळला जातोय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। लागवीजी। हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।